लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापुरात येणार आहेत। तर कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात भाजप कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनासाठी जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय। या सभेला देवेंद्र फडणवीस संबोधित करणार आहेत। महाविकास आघाडीमधील सांगलीच्या जागेबाबत आग्रही असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांची समजूत काढण्यासाठी खासदार संजय राऊत आज सांगलीत येत आहेत। या दौऱ्यामध्ये राऊत चंद्रहार पाटलांचं नाराज मित्रपक्षांच्या नेत्यांची सुद्धा भेट घेणार आहेत। नागपूर विमानतळावर कस्टमनं मोठी कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये 8,81,00,000 रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले, तर एकाला अटक करण्यात आली। एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावर बोलताना जोपर्यंत घटना घडत नाही तोपर्यंत त्यावर बोलून काहीच उपयोग नाही, अशी प्रतिक्रिया रक्षा खडसे यांनी दिली आहे। पक्षाचे वरिष्ठ जो आदेश देतील त्या पद्धतीने आम्हाला काम करायचंय, असंही त्यांनी म्हटलंय। तर जळगावात मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या नगरसेवकांची बैठक पार पडली आहे। यावेळी महाजनांनी चांगलेच खडेबोल सुनावले। घरात बसू नका, एसटी गाड्या सोडा आणि कामाला लागा, या शब्दांमध्ये गिरीश महाजनांनी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचे कान टोचले। बीड लोकसभा मतदारसंघातून मवियानं बजरंग सोनावणे यांना संधी दिली आहे, तर यावर पंकजा मुंडेंनी भाष्य केलंय। बजरंग सोनावणेंना निवडणुकीसाठी शुभेच्छा। माझी निवडणुकीची तयारी ही निवडणूक जाहीर झाल्यावर नाही तर 5ही वर्ष सुरू असते, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। रामटेक लोकसभा मतदारसंघात सध्या काँग्रेस आणि महायुतीमध्ये आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहे। सत्ताधाऱ्यांनी कटकारस्थान करून माझं जातवैधता प्रमाणपत्र रद्द केलंय, असा आरोप रश्मी बर्वेंनी केलाय। तर बर्वेंच्या या आरोपामध्ये काहीच तथ्य नसल्याचा दावा आशिष जयस्वाल यांनी केलाय। केंद्रीय मंत्री नारायण राणे आज कुडाळमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा अद्याप घोषित झालेली नाही, तर या जागेवर नारायण राणे यांचीच वर्णी लागणार असल्याचं मानलं जाते। एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभेसाठी दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे। बीडमधून बजरंग सोनावणे तर भिवंडीतून सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे। बीडमधून ज्योती मेटे यांच्या नावाची चर्चा होती, मात्र ज्योती मेटे यांचा पत्ता कट करत बजरंग सोनावणे यांना आता संधी देण्यात आली। भाजपचे आमदार राणा जगजितसिंग यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय। सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडलाय। अर्चना पाटलांसह त्यांच्या समर्थकांनी सुद्धा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय। अर्चना पाटलांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर महायुतीला धाराशिवमधून उमेदवार मिळाल्या। राष्ट्रवादीकडून धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी अर्चना पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। सुनील तटकरे यांनी अर्चना पाटलांच्या नावाची घोषणा केली आहे, त्यामुळे आता धाराशिवमध्ये अर्चना पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर यांच्यात लढत रंगणार आहे। ओमराजे निंबाळकर यांनी पाटील कुटुंबावर टीका केली आहे। सत्तेच्या हव्यासापोटी अर्चना पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या, तर जनतेला गृहीत धरून राजकारण सुरू असल्याचा टोला निंबाळकरांनी लगावलाय। धाराशिवमधून अर्चना पाटील यांना उमेदवारी झाल्यानंतर स्थानिक पदाधिकारी नाराज झालेत। सुरेश बिराजदार यांना डावलल्याचा आरोप करत उमरगा आणि लोहारा तालुक्यातील शहराध्यक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा देत अर्चना पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केलाय। ज्योती मेटे निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली। शिवसंग्राम संघटनेकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत, तर शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून ज्योती मेटे पुढील निर्णय जाहीर करणार आहेत। भिवंडी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर काँग्रेस पक्षातून नाराजी व्यक्त होतीये। काँग्रेसचे इच्छुक उमेदवार दयानंद चोरगे यांनी ही इच्छा व्यक्त केली होती, तर दरम्यान पक्षानं सांगितलं तर मैत्रीपूर्ण लढत अथवा कार्यकर्त्यांनी आग्रह केल्यास अपक्ष निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचं चोरगे यांनी स्पष्ट केलं। शरद पवारांनी अहमदनगर जिल्ह्याचं वाटोळं केल्याची टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केली आहे।
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सुजय विखेंच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं। यावेळेस राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते। पवारांनी जिल्ह्यात कायम भांडणं लावण्याचा प्रयत्न केलाय अशी टीका विखेंनी केली। शिंदेच्या शिवसेनेनं काही उमेदवारांचं तिकीट कापलंय तर काही जागा मित्रपक्षांना सोडाव्या लागल्यात। यावरूनच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधलाय। मुख्यमंत्री दहशतीखाली आहेत अशी घणाघाती टीका राऊतांनी केली। राजकारणामध्ये आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतात, कुणालाही वाऱ्यावर सोडलं जाणार नाही। भावना गवळी यांनाही आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांचा योग्य सन्मान केला जाईल असं महत्त्वाचं विधान मुख्यमंत्र्यांनी केलंय। विरोधकांना पराभव समोर दिसतो, त्यामुळे ते सत्ताधाऱ्यांवर टीका करतात असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला। कोणतीही निवडणूक ही सोपी किंवा अवघड नसते आणि गेल्या 10 वर्षात केलेल्या कामावर आम्ही निवडणुकीत उतरू असं वक्तव्य खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलंय। आम्ही जोमानं तयारी सुरू केली असून आमचे सगळे उमेदवार निवडून येतील असा विश्वास श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलाय। तुरीच्या भावामध्ये मागील 3 दिवसांपासून काहीशी वाढ झाली आहे। तुरीचा सरासरी भाव पुन्हा 10,000 पोहोचलाय आणि तुरीच्या भावामधील तेजी कायम राहील असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय। आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या कायद्यांमधील चढउतार कायम आहेत। बाजार समित्यांमधील भावपातळीत सुद्धा काही प्रमाणात चढउतार पाहायला मिळतोय। बाजार समित्यांमधील कापसाला सरासरी 7,000 ते 400 ते 7,800 रुपयांचा दरम्यान भाव मिळाला। देशामधील बाजारात सोयाबीनचे भाव आता मंदीतच आहेत। सोयाबीनची आवक वाढल्यामुळे सोयाबीनला प्रति क्विंटल 4,300 ते 4,500 रुपये भाव मिळतो आणि ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला। देशामधील बाजारात हरभऱ्याचे भाव क्विंटल मागे 50 ते 100 रुपयांनी वाढलेत, तर सध्या हरभऱ्याचा भाव सरासरी 5,000 ते 200 आणि 5,400 रुपयांच्या दरम्यान असून पुढील महिना दीड महिना 100 ते 200 रुपयांपर्यंत चढउतार राहू शकतात असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला। उत्पादन आणि चांगली मागणी यामुळे आता कांद्याला चांगल्या भावाची अपेक्षा होती, मात्र सरकारनं कांदा निर्यात बंदी केली आहे। त्यातच आता बाजारात उन्हाळी कांद्याची आवक वाढल्यामुळे कांद्याला प्रति क्विंटल 1200 ते 1400 रुपये भाव मिळतो। विदर्भामधील यवतमाळ, अकोला, चंद्रपुरात पुढील 3 दिवस उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। मुंबईसह रायगड, ठाणे, पालघरमध्ये हवेतील आर्द्रतेमुळे उकाडा वाढणार आहे। लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यामधील बाजार समित्यांमधील लिलाव गेल्या 7 दिवसांपासून बंद आहे। त्यामुळे आता कोट्यावधी रुपयांची उलाढाल ठप्प झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो। उरणला पाणी पुरवठा करणाऱ्या रानसई आणि पुनाडे या दोन्ही धरणांनी तळ गाठलाय। मागील 6 महिन्यांपासूनच मंगळवार आणि शुक्रवारी पाणी कपात सुरू असून आता पाणी टंचाईचं संकट आणखी गडद झालंय। वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाचा फटका यंदा गहू पिकाला बसला। त्यामुळे जळगावच्या चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गहूची आवक घटली असून गहू खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे। मुंबई महापालिकेच्या डीप क्लीन ड्राईव्ह मोहिमेला यश मिळते। मुंबईच्या हवेची गुणवत्ता सुधारली असून हवा गुणवत्ता निर्देशकांमध्ये घट झाली आहे। मुंबईमध्ये सरासरी 100च्या खाली तर काही ठिकाणी 70 पर्यंत नोंदवण्यात आल्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संकल्पनेतून डीप क्लीन ड्राईव्ह मोहीम सुरू करण्यात आली आहे। मुंबईमधील प्रदूषणामध्ये घट झाली असून मुंबई महापालिकेचं सर्वत्र कौतुक देखील करण्यात येतं। उन्हाळ्याच्या हंगामासाठी कोकण रेल्वेनं विविध मार्गावर विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यानुसार आता 7 एप्रिल ते 6 जून दरम्यान विशेष रेल्वे चालवल्या जाणार आहेत। मुंबई स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांविरोधात क्लीनअप मार्शलची कारवाई सुरू आहे आणि या क्लीनअप मार्शलनं ऑनलाईन पद्धतीनं 75,000 रुपये दंड वसूल केलाय। मुंबई शहरामधील उघड्या मॅनहोलवर संरक्षण जाळ्या झाकणं लावण्याची जबाबदारी यापुढे संबंधित वॉर्ड अधिकाऱ्यांची असणार आहे। मे महिन्यापर्यंत या जाळ्या बसवण्याचं उद्दिष्ट असून पावसाळ्याआधीच हे काम पूर्ण करण्याचं आव्हान आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण पोलीस ॲक्शन मोडवर आले आणि आतापर्यंत 593 गुन्हेगारांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केलेली असून निवडणूक काळामध्ये अवैध प्रकार टाळण्यासाठी रूट मार्च किंवा कोमिंग ऑपरेशन राबवलं जातं। निवडणुकीच्या काळामध्ये कोणतंही काम करताना निवडणूक आयोगाची मंजुरी घेणं आवश्यक आहे। त्याचबरोबर मुंबई महापालिकेने विविध कामांचे 228 कोटींचे प्रस्ताव मंजुरीसाठी आयोगाकडे पाठवलेत, तर खड्डे बुजवणं, नाले सफाई, त्याचबरोबरची
इतर कामं जी आहेत ते करण्याचं सुद्धा मंजुरी जी आहे ती आयोगाची मंजुरी आता घ्यावी लागणार आहे. तर लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी आता एफडीए मधील सुमारे 80% अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्यापुढील काही दिवस अन्नपदार्थ आणि औषधांच्या गुणवत्ता तपासण्याचं काम जे आहे ते ठप्प राहणार आहे. तर याचा परिणाम आता नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वयोवृद्ध आणि त्याचबरोबर दिव्यांगांना आता होम वोटिंगची व्यवस्था करून दिली असल्यानं प्रशासनाला कामाला लावलंय. याच पार्श्वभूमीवर चोपडामधील तहसीलदारांनी बीएलओंची बैठक सुद्धा घेतलेली. डोंबिवलीमध्ये प्रक्रिया न केलेलं केमिकलयुक्त सांडपाणी थेट नाल्यात सोडल्याचा प्रकार समोर आलाय आणि या प्रकरणी आता प्रदूषण नियंत्रण मंडळानं चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांनी केली. लोकसभा निवडणुकीदरम्यान नवी मुंबईमध्ये होणाऱ्या प्रचारसभा, बैठक, आंदोलनांसह सगळ्या राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र पथकं तयार करण्यात आली आहेत. सर्चसभांचं चित्रीकरण केलं जाणार आहे तर आचारसंहिता भंग केल्यास कारवाई केली जाणार आहे. मुंबईमध्ये मालमत्ता कर थकबाकीदारांचे चेक बाउन्स होण्याचे प्रकार आता वाढू लागले आणि आतापर्यंत 892 चेक बाउन्स झालेत. 853 प्रकरणांमध्ये पालिकेकडून 37,83,00,000 रुपयांची वसुली सुद्धा करण्यात आली. इलेक्शन ड्युटीची ऑर्डर रद्द करावी या मागणीसाठी आता मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसाला सरासरी 150 ते 175 विनंती अर्ज दाखल केले जात आहेत. त्यामुळे आता हे अर्ज स्वीकारून अर्जदारांच्या प्रश्नांची उत्तर देताना निवडणूक कर्मचारी हैराण झाले. एसटी महामंडळाच्या डिजिटल पेमेंट सुविधेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असून दिवसाला 5 ते 6 हजार प्रवासी यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढतात. त्यामुळे आता दरमहा 4 ते 5 कोटी रुपये महसूल नव्या डिजिटल यूपीआय पेमेंटद्वारे थेट एसटीच्या बँक खात्यात जमा होतो. महारेरानं मार्च अखेर नवीन नोंदणीसाठी राज्यातून आलेल्या 5,471 नवीन प्रस्तावांपैकी 4,332 नवीन प्रकल्पांना नोंदणी क्रमांक मंजूर केले आहेत. यामध्ये सर्वाधिक प्रकल्प पुण्याचे असून खालोखाल ठाणे, मुंबई उपनगर, रायगड, नागपूर, नाशिकचा समावेश आहे. अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पूल आणि सिडी बर्फीवाला पूल येत्या जून अखेर जोडला जाणार आहे. पुलासाठी व्हीजेटीआयच्या अहवालानंतर IIT मुंबईकडून रिपोर्ट मागवण्यात आलेला असून येत्या रविवारपर्यंत अंतिम सादर होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून आता 105 गावांमध्ये 13 विकास केंद्र विकसित केली जाणार आहेत. तर सागरी किनारा मार्ग आणि प्रस्तावित कोकण द्रुतगती महामार्गाजवळ 11 विकास केंद्र उभारली जाणार आहेत. यामधून कोकणातील पर्यटन व्यवसाय आणि कृषी क्षेत्राला चालना दिली जाणार आहे. मुंबईच्या कोस्टल रोडवरील बोगद्यामध्ये काल एका कारचा अपघात झाला. अपघातानंतर कोस्टल रोड बोगद्यात काही काळ वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. दरम्यान अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर जागतिक पातळीवर सरासरी आयुर्मानात दिवसेंदिवस वाढ होते. भारतीयांच्या सरासरी आयुर्मानात सुद्धा वाढ झाली. 1990 ते 2021 या कालावधीत जागतिक पातळीवर सरासरी आयुर्मान 6.2 वर्षांनी वाढले तर भारतीयांचं सरासरी आयुर्मान 8 वर्षांनी वाढल्याचं समोर आलं. आणि बातम्यांच्या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत पाहत राहा न्यूज 18.